आता पंतप्रधान मुख्यमंत्री यांना जर गंभीर गुन्ह्यांच्या शिक्षांमध्ये अटक झाली तर त्यांना पदावरती राहता येणार नाही. हो मंडळी, कारण आज लोकसभेमध्ये घटना दुरुस्ती विधेयक 130 मांडण्यात आले आणि या विधेयकानुसार पंतप्रधान व त्याचं मंत्रिमंडळ, मुख्यमंत्री व त्याचं मंत्रिमंडळ आणि केंद्रशासित प्रदेशाचे मुख्यमंत्री व त्याचं मंत्रिमंडळ यांना 5 वर्ष शिक्षा किंवा ते सलग 30 दिवस जेलमध्ये राहिले तर 31व्या दिवसापासून त्यांना त्यांच्या पदावरती राहता येणार नाही. आता एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून आपल्याला याच्यामध्ये काहीही गैर वाटण्यासारखं कारण नाही. कारण जो मंत्री असेल, ज्याला गंभीर गुन्ह्यांमध्ये शिक्षा होईल, त्याला त्याच्या मंत्रिमंडळात किंवा त्या मंत्रिपदावरती राहण्याचा कोणताच नैतिक अधिकार नाही. परंतु याच्या पाठीमागचं जर आपल्याला राजकारण समजून घ्यायचं असेल तर भारतीय जनता पार्टीनं हे कायदे का आणलेत हे समजून घ्यावं लागेल. कारण यापूर्वीही भारतीय राज्यघटनेमध्ये तशा प्रकारची तरतूद ऑलरेडी आहे. म्हणजे फक्त याच्यामध्ये मुख्यमंत्री आणि पंतप्रधान ह्या व्यक्ती याच्यामध्ये समाविष्ट नव्हत्या. म्हणजे एखाद्या राज्यातल्या मुख्यमंत्र्याच्या मंत्रिमंडळातल्या एखाद्या मंत्र्यानं अशा स्वरूपाचा गुन्हा केला तर त्याला मंत्रिमंडळातून काढून टाकण्याचा अधिकार हा त्या मुख्यमंत्र्याला होता. पंतप्रधानाच्या मंत्रिमंडळातील एखाद्या मंत्र्यानं अशा पद्धतीचा गुन्हा केला तर त्याला काढून टाकण्याचा अधिकार हा पंतप्रधानाला होता. आता याच्यामध्ये यांनी फक्त मुख्यमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रशासित प्रदेशाचे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांना समाविष्ट केलेलं आहे. याचं कारण असं आहे की पाठीमागच्या काही वर्षांमध्ये काही बिगर भाजप शासित राज्यांमधल्या मुख्यमंत्र्यांना अटक झाली होती. म्हणजे याच्यामध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल असतील, यांना ईडीनं अटक केली होती, परंतु त्यांनी त्याच्यामध्ये त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला नव्हता. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन होते, यांच्यावरतीही आरोप झाले होते, यांनाही अटक झाली होती आणि यांनीही याच्यामध्ये राजीनामा दिला नव्हता. तर विरोधकांचं असं म्हणणं आहे की विरोधी पक्षातील सरकार कमकुवत करण्यासाठी भारतीय जनता पार्टीनं हा कायदा आणलेला आहे. विरोधी पक्षाचा आवाज दाबण्यासाठी भारतीय जनता पार्टीनं हा कायदा आणलेला आहे. तर मित्रांनो, आपल्यालाही वाटतं का की विरोधी पक्षाचा आवाज कमकुवत करण्यासाठी, विरोधी पक्ष कमकुवत करण्यासाठी भारतीय जनता पार्टी अशा पद्धतीचे कायदे आणत आहे? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.